ही थेट दृश्य आपण बघतोय दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयातील ही दृश्य आहे। यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दाखल झालेले आहेत दिल्लीच्या भाजपच्या मुख्यालयामध्ये आणि थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या ठिकाणी दाखल होतील आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देशाला संबोधित करतील। तर देशातील खरं तर 3 राज्यात भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जल्लोष साजरा करण्यासाठी दिल्लीतल्या भाजपच्या खरं तर मुख्यालयात आता दाखल झालेत। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्यानंतर खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देशाला संबोधित करतील। भाजपला मिळालेल्या या यशानंतर पंतप्रधान काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात आता कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमलेली आहे। काही वेळा आधी आपण जसं पाहिलं की मोठा जल्लोष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने साजरा करण्यात येत होता आणि त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या ठिकाणी या स्थळी आता दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या ठिकाणी येतील आणि त्यानंतर त्या संपूर्ण देशाला खरं तर काय संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात या ठिकाणी संपूर्ण देशाला संबोधित करणार आहेत। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। काही क्षणाआधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर अमित शाह देखील कार्यकर्त्यांना संबोधित करतील। यावेळी कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलेल्या कामगिरीचं कौतुक देखील त्यांच्या वतीने करण्यात येईल। पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जी यांचा पराभव हा केवळ खरं तर एका निवडणुकीचा निकाल नाहीये, तो एका दीर्घ संघर्षमय आणि वादळी राजकीय प्रवासातील सर्वात निर्णायक वळण ठरले। तब्बल 15 वर्षांच्या सत्तेनंतर ममता दीदी पराभवाच्या गर्देत खरं तर सापडलेल्या दिसतात। अर्थातच पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात दाखल होतील आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। एनडीए के 5 राज्य हैं जिसमें सिक्किम है, नागालैंड है, पुडुचेरी है, मेघालय है और सबसे बड़ी बात आजादी के बाद 50 सालों में कोई कम्युनिस्ट सरकार इस देश में बची नहीं, सब कम्युनिस्टों को उखाड़ फेंक दिया है। जय श्री राम। हम सब कार्यकर्ताओं को सुनकर बहुत अच्छा लगेगा कि पूरे देश में 4100 विधायक हैं, उसमें से 1900 विधायक यानी 46% विधायक भारतीय जनता पार्टी के हैं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।